श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 36. कोल्हापूरला डॉक्टर काळे प्रॅक्टिस करीत होते. त्यांच्याकडे उतरलो. तेथे असताना D.G. जोशी यांनी नरसोबाच्या वाडीत जाण्याचा बेत ठरवला. पूर्वी ते वाडीस मधून मधून जात असत. पुढे त्यांना कर्ज झाले. त्यावेळी कर्ज फिटल्यावर दर्शनाला जाण्याचा त्यांनी नवस केला होता. तो नवस फेडण्यासाठी जाण्याचे मनात होते. तारीख 16/10/48 रोजी श्रींसह आम्ही 17-18 मंडळी दुपारच्या मोटारीने निघून संध्याकाळी वाडीला येऊन तेथे सांगलीकरांच्या वाड्यात उतरलो. त्या दिवशी शनिवार असल्याने रात्री श्री दत्तात्रय पादुकांचा पालखी सोहळा पाहण्यास मिळाला. घाटावरच सर्वांनी फराळ केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून सर्वांनी स्नाने केली. श्री दत्त पादुकांचे दर्शन घेतले. थंडी फारच पडली होती. दुपारी डीजींनी व मी श्री दत्तात्रय पादुकांची महापूजा केली. पूजेस 10 रुपये द्यावे लागतात. भिक्षा वगैरे झाल्यावर तेथील पुजारी रुळे यांच्याकडे सर्वांची जेवणे झाली व बाकीची मंडळी कोल्हापुरास परत गेली. संध्याकाळी मी व डीजी कुरुंदवाडला श्री रामरायाच्या दर्शनात जाऊन परत वाडीस आलो. बरोबर बंडोपंत गोडबोलेही आले होते. रात्री पुन्हा श्री दत्तात्रयांची पालखी निघाली. त्याची सर्व व्यवस्था डीजी यांनी केली होती. दुसऱ्या दिवशी श्री दत्तात्रय पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही कोल्हापुरास परत आलो. येथे असतानाच सर्व मंडळी कागवाडला नवबागेत श्री ब्रह्मानंद महाराजांच्या दर्शनात जाऊन आली. तेथे अप्पासाहेब यांची भेट झाली. त्यांना फार अशक्तपणा आलेला होता. ते शुद्धीवर होते पण बोलले नाहीत. यंदाची दिवाळी श्रींच्या सानिध्यात श्री मातोश्री अंबाबाईचे चरणाजवळ आनंदात पार पडली. यानंतर निपाणी, सांगली, मिरज, अथणी, विजापुरा जाऊन जमगिलला बापू काकांकडे आलो. एक दिवस होसूरला श्री कृष्णाबाईच्या स्नानात जाऊन आलो. K.S. कुलकर्णी यांचे मामा तेथे भेटले. सन 1904 सालात ते श्री महाराजांच्याकडे गेले होते. ते सांगत होते की श्री महाराज पूर्वी गलगलीला आले होते. बरोबर 4 मंडळी होती. दत्ताचे देवळात उतरले होते. महिनाभर मुक्काम होता. तेथे व्यंकट भटजी म्हणून कोणी वैदिक होते, त्यांच्या घरी गेले होते. जमगीहून सोलापूर, पंढरपूर वगैरे करून तारीख 14 डिसेंबरला गोंदवल्यास आलो. पंढरपुरास भिकाऱ्यांस पैसे देण्याच्या गडबडीत मंडळींच्या हातातून तीर्थरूप भाऊसाहेबांची माळ पडली. अर्ध्या वाटेवर जाऊन शोध केला पण मिळाली नाही. श्रींची इच्छा. तारीख 25 रोजी श्रींचा उत्सव आनंदात पार पडला. दरम्यान तारीख 21 रोजी राजाभाऊ गोडबोले पुण्यात वारले. गोंदवल्यास उत्सवाला येण्याची सर्व तयारी त्यांनी केली होती, पण निघण्यापूर्वीच ते एकाएकी बेशुद्ध पडले व त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांचे 10व्या दिवसाला पुण्यात जाऊन आम्ही मालाडला परत आलो. श्री महाराज जेथे आहेत तेथील वातावरण आनंदमय व मंगलप्रद असते. बहुतेक दरवर्षी काही ना काही मंगल कार्ये श्रींच्या सानिध्यात झाली. तारीख 3/2/49 रोजी चिरंजीव अरविंदा व मुकुंदा रामदास यांचा मुलगा कृष्णा व तापसचा मुलगा बाळू यांच्या मुंजी झाल्या. त्याचप्रमाणे चिरंजीव सौभाग्यवती बाळूताईचे लग्न सोमवार तारीख 7/2/49 रोजी झाले. हे लग्न बरेच दिवस घाटत होते. 1933 साली बापूसाहेब साठे पुण्यात असताना सौभाग्यवती बाळूताईस आपली सून म्हणाले होते, पण त्याचवेळी ती अगदीच लहान असल्याने तिकडे लक्ष दिले नव्हते. पुढे जेव्हा स्थळे पाहण्याचा विचार करू लागलो तेव्हा बापूसाहेबांच्या शब्दांची आठवण झाली. त्याप्रमाणे राजाभाऊंकडून काहीतरी निश्चित कळल्याशिवाय दुसरीकडे पाहावयाचे नाही असे ठरवले. राजाभाऊस विचारता नक्की काहीच कळेना. शेवटी त्यांनी अनुमती दिली. हे सर्व श्री महाराजांना विचारूनच करीत होतो. त्याप्रमाणे सर्व कार्य आनंदात पार पडले. आमची व राजाभाऊंकडील पुष्कळच मंडळी जमली होती. आमच्या घरातील आजूबाजूच्या बऱ्याच जागा मिळाल्या होत्या. पान सुपारीस पुष्कळच मंडळी जमली होती. चिरंजीव दिनकरचे लग्नात अडचणींमुळे जे काही करता आले नाही ते सर्व अनायासे घडले. आश्चर्याची गोष्ट, पण श्रीकृपेशिवाय नाहीच. सुमारे 6,000 खर्च झाला. सुरुवातीला फारसे नव्हतेच, पण शेवटी देणेही कोणाचे झाले नाही. श्री महाराजांनी आमच्या घरातील शेवटचे कार्य अत्यंत आनंदाने पार पाडले.
परगावाहून बरीच मंडळी जमली होती. गदगहून भीमराव येणार होते, पण प्रकृतीमुळे त्यांना येता आले नाही. त्यांनी 2-3 मंडळी पाठवली होती. बाळूताई व किसन यांनी श्रींची पूजा करून श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. श्रींनी त्यांच्याकडून 3.5 कोटी जपाचे उदक सोडवून घेतले. तारीख 10/2/49. लग्नास आलेली मंडळी पुढे थोडे दिवस राहून आनंदाने परत गेली. असो, राजाभाऊ गोडबोले गेल्यानंतर त्यांचे देण्याघेण्याची व्यवस्था करावयाची होती. आप्पा तेथेच होता. त्यात देणे ₹90,000 व सर्व मिळकत मिळून ₹70,000 असे होते. सर्वस्व गेले. हिशोबाशिवाय राहणे व नुसता मोठेपणा बाळगणे बरे नव्हते. चिरंजीव सुंदराताई सर्व प्रकारे त्रास झाला. सासूरवास व पुढे हे दुःख ठेवलेले होते. श्रींच्या आज्ञेने तिचे लग्न झालेले होते, पण प्रारब्धातील गोष्टी टळत नसल्या तरी श्री महाराजांच्या कृपेमुळे तिचे जन्माचे कल्याण झाले. तारीख 30/3/49 रोजी वर्ष प्रतिपदा होती. त्या दिवशी श्री ब्रह्मचैतन्य सेवानिधीला सुरुवात झाली. श्री महाराजांच्याबरोबर आम्ही श्री काशी वगैरे ठिकाणी जाऊन मग श्री अयोध्येस गेलो. तेथे माझे मनात श्रींची सेवा म्हणून 1,00,000 रुपये जमवावे व तसेच 13 कोटी जप करावा असे झाले. हा विचार मी श्री अण्णासाहेब घाणेकर, बापूसाहेब साठे यांच्या कानावर घातला. दोघांचेही पसंत पडला, पण प्रत्यक्ष कृती झाली नाही. त्यावेळी अण्णासाहेबांनी 1,000 रुपये दिले होते, पण ते काम तसेच थांबले. श्री कृपे करून आता त्यास पुन्हा सुरुवात झाली. तारीख 30/3/49 वर्ष प्रतिपदा रोजी ₹751 बँक ऑफ महाराष्ट्रात भरले. तारीख 28/10/60 रोजी निधी पुरा झाला. तसेच 13 कोटी जप गोंदवल्यास राहूनच पुरा केला गेला. सन 1961 श्री महाराजांच्या कृपेने होम हवन, अन्नदान, सुवासिनींना खण व भिक्षुक, वैदिक ब्राह्मण व गोंदवल्यास राहणारे सेवेकरी यांना वस्त्रे वगैरे दिली. यामध्ये निधीपैकी सुमारे 6,000 खर्च झाला. हे सर्व श्रीं कृपेशिवाय होणे शक्यच नव्हते. फार दिवसापासून असलेली इच्छा श्रींनी पुरवली. तारीख 1/4/49 रोजी रात्री 11 वाजता सौ मधुरा वहिनी, अण्णाची बायको, पुण्यात वारल्या. शेवटपर्यंत शुद्धीत होत्या. श्री महाराजांनी दिलेला खण आठवणींनी मागून घेतला व आनंदात देह ठेवला. अलीकडे बरीच वर्ष त्यांना बाहेरची बाधा होती. पुष्कळ दिवस गुप्तपणे त्रास होत असे. काही दिवसानंतर त्या श्री महाराजांच्याकडे मालाडला आल्या. एके दिवशी रात्री श्रींच्या पादुकांवर डोके ठेवून म्हणाल्या, आता मला सोडवा सहन होत नाही असे म्हणून बोलू लागले. शेवटपर्यंत बाधा होती, पण त्यांची निष्ठा कमी झाली नाही. त्यांची ही निष्ठा वडिलोपार्जित होती. त्या श्री हनुमंताची पूजा अर्चा वगैरे करावायच्या. बाधा जरी असली तरी त्यांच्या तोंडून कधीही वाईट शब्द निघाला नाही. एक वेळ त्या म्हणाल्या की लोभात सापडल्याने काय होते ते माझ्याकडे पहा म्हणजे समजेल. श्री महाराजांच्याबरोबर मी व रामदास तारीख 2/6 रोजी मालाडहून चिंतामणी येथे श्री रामरायाच्या स्थापनेकरता निघालो. वाटेत पुणे, बुधगाव, माधवनगर, मिरज, बेळगाव, हुबळी, बंगलोर व तेथून चिंतामणीस आलो. श्रींच्याबरोबर जाण्याकरता केशवराव बेलसरे आमची मंडळी व त्यांची बहीण अक्का हुबळी येथे आम्हास मिळाली. बंगलोरला जेवण करून तारीख 9/6 रोजी चिंतामणीस पोचलो. वाटेत बरेच ठिकाणी श्री महाराजांची मंडळी भेटली. चिंतामणी स्टेशनवर बरीच मंडळी आली होती. भजन करीत मंदिरापर्यंत गेलो. श्रींचे दर्शन वगैरे झाले. दुसऱ्या दिवशीच्या स्थापनेची तयारी जोरात सुरू होती. तारीख 10/6 रोजी स्नाने उरकून होम हवन चालू होते, तिकडे गेलो. नामसप्ताह वगैरे चालूच होता. तारीख 13/6 रोजी श्री रामरायाची स्थापना होण्याच्या पूर्वी श्रींचे थोडा वेळ मराठीत निरूपण झाले. भाषा जाणणाऱ्यास गहिवर आला. श्री महाराजांनी त्यावेळी श्री रामरायाची प्रार्थना अभंगात केली. तो अभंग असा: ये रे रघुनाथा, तुझे चरणी माझा माथा. तूची माझा माता पिता, तुझविण नाही त्राता. जीव झाले कष्टी फार, कृपा करी रघुवीर. तुझे चरणी माझा माथा, कृपा करी रघुनाथा. दीनदास येई काकुळती, तुझविण नाही प्रीती. यावे रघुनाथा,
तुझे चरणी माझा माथा. श्री रामराय, श्री सीतामाई, श्री लक्ष्मण, श्री हनुमान व श्री महाराज या मूर्तींची स्थापना आनंदात पार पडली. हुबळी, गदग वगैरेकडून श्रींची पुष्कळ मंडळी व वैदिक ब्राह्मण आले होते. तसेच बंगलोर व म्हैसूरची मंडळीही पुष्कळ जमली होती. श्रींची प्रवचने दररोज संध्याकाळी होत. भाषा कळत नसली तरी सर्व प्रेमाने ऐकत. त्याचे भाषांतर कानडीत शंकर शास्त्री व इंग्रजीत केशवराव बेलसरे सांगत. आनंदात कार्यक्रम चालले होते. आम्ही तेथे 6 दिवस होतो. तेथून श्री विदुराश्वत्थलला गेलो. तेथे श्री महाराजांच्याजवळ पूर्वी राहिलेले व्यंकट रमणपती व त्यांची बायको राहतात. प्रथम झाडाखाली बसून जप करीत व आता श्रींची पूजा वगैरे करण्याकरता हॉल व घरे बांधली आहेत. तेथून बंगलोर, म्हैसूर करून दावणगिरीला आलो. म्हैसूरला चिंतामणीचे व्यंकण्णा यांचे मेहुणे सूर्यनारायणराव डेप्युटी कमिशनर यांच्या घरी उतरलो. हे गृहस्थ मोठे अधिकारी असून अत्यंत निगर्वी आहेत. त्यांनी प्रथम नारायणाप्पांकडून मंत्र घेतला होता. श्रींच्यावर त्यांचे फार प्रेम होते आणि पुन्हा तोच मंत्र श्रींनी द्यावा असा त्यांनी फार आग्रह केल्यावरून श्रींनी तोच मंत्र सांगितला. तेथे एक फॉरेस्ट ऑफिसर होते. ते श्रींच्या दर्शनास आले होते. त्यांनी गुरुची आवश्यकता काय आहे म्हणून श्रींना विचारले. श्री त्यांना बराच वेळ सांगत होते. श्री एक वाक्य सांगायचे, त्याचे भाषांतर पंत आठवले कानडीत सांगायचे. श्री म्हणाले, जगातली कोणती गोष्ट कोणाकडून न घेता आली आहे. आपण जी भाषा बोलतो तीही दुसऱ्याकडून ऐकल्यावर बोलतो. इतकी पुस्तके असताना शाळा कॉलेजची काय गरज आहे. त्यावर ते म्हणाले, पुस्तकात असले तरी स्पष्टीकरण केल्याशिवाय कळत नाही. त्यावर श्री म्हणाले, दृश्यसृष्टीतल्या गोष्टी कळण्याकरता जर दुसरा कोणी लागतो तर जे ज्ञान आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे ते ज्ञान व्हायला दुसऱ्याची गरज नाही असे कसे म्हणता. असे बरेच वेळ बोलणे झाल्यावर त्यांना पटले. येथील मुक्कामात श्री चामुंडीचे दर्शन घेऊन आलो. सर्वांचा निरोप घेऊन दुपारचे गाडीने निघालो. आम्हास निघण्यास उशीर झाला, पण स्टेशनवर आपलीच मंडळी होती. त्यांनी 10 मिनिटे गाडी थांबवली. तेथून हार्ले नरसीपूरला गेलो. तेथे एन कृष्णस्वामी म्हणून वकील होते. त्यांनी फारच आग्रहाने श्रींना तेथे नेले. त्यांच्या घरी एका माणसाचे अंगात श्री मारुतीरायाचे वारे येते. दुसऱ्या दिवशी तेथून निघून दावणगिरीहून तारीख 8/7/49 रोजी मालाडला परत आलो. त्यावेळी श्री गुरुपौर्णिमेचा सप्ताह सुरू होता. साखळकर यांच्या मातोश्री फारच आजारी होत्या. त्यांना दिसत नव्हते. श्रींचे दर्शन केव्हा होईल अशी तळमळ करीत त्या श्री महाराजांची सारखी वाट पाहत होत्या. कर्नाटकातून परत आलो तेव्हा दादर स्टेशनवरच चिरंजीव दिनकर भेटला व साखळकरांच्या आईची प्रकृती फारच अस्वस्थ झाली आहे, श्रींची वाट पाहत आहेत असे सांगितले. म्हणून तसेच त्यांच्या घरी गेलो. त्या अगदी पडून होत्या. श्रींचे दर्शन झाल्यावर त्यांना फार आनंद वाटला. त्या म्हणाल्या, माझे मन कोठेही गुंतलेले नाही. अंतकाळी आपण माझे जवळ असावे, साखळकरांचे लक्ष असावे. श्रींनी त्यांना सांगितले की मी तुमचे उशाशी बसलो आहे. जेव्हा तुम्ही हात लावाल तेव्हा तुम्हास कळेलच. नामस्मरणात काळ घालवावा. श्रीराम सर्वांचे कल्याण करील असे सांगून श्रींनी आशीर्वाद दिले व आम्ही तेथून निघालो. पुढे काही दिवसांनी 26/8/51 त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. शेवटच्या दिवशी त्या म्हणाल्या, श्री महाराज माझे उशाशी मला लागत आहेत, मी निर्धास्त आहे असे म्हणत व शेवटी नामस्मरण करीत त्यांनी देह ठेवला. त्यांच्या सुनबाईंनी सांगितले की शेवटच्या दिवशी श्री महाराज प्रत्यक्ष त्यांचे दारात उभे असलेले तिने पाहिले. श्री महाराजांच्यामुळे प्रवास फार झाला, पण त्यांच्याच कृपेने त्रास कोठेच झाला नाही. नाशिकला जाऊन श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या पुण्यतिथीला कागवाडला गेलो. मिरज, सांगली व सातारा करून परत आलो. श्री महाराजांचा उत्सव जवळच चालला. येथून तारीख 8/12ला निघून पुण्यात जाण्याचे ठरले होते. पण तारीख 7/12च्या रात्री 9च्या सुमारास माझे छातीत अत्यंत दुखू लागले. अंगाला इतका घाम सुटला की सदरा पिळून काढावा लागला. असह्य झाले. डॉक्टरांना बोलवावे असे चालले म्हणून श्री महाराजांना विचारले. त्यावर श्री म्हणाले, आणखी 10 मिनिटे वाट पहा, नंतर बोलवावे. घरगुती उपचार चालूच होते. पोटावर मोहरीने शेकले. वात कमी झाला. अशक्तपणा फारच आला. कॉफी घेतली. थोडा वेळ झोप लागली.
रात्री 3:30 वाजता जागा झालो त्यावेळी थोडे दुखत होतेच. सकाळी बरे वाटले, पण अशक्तपणा फारच आला. श्रींनी सांगितले, श्रीरामाने सांभाळले म्हणाले. गोंदवल्यास निघण्याचे होते. पुण्यास तार केली व दुसरे दिवशी पुण्यास गेलो. सर्वांचे म्हणणे अशा स्थितीत निघणे बरे नव्हे. श्री म्हणाले, हवा पालटल्याने बरे वाटेल. तसेच झाले. दुखणे बरे झाले, पण अशक्तपणा बरेच दिवस होता. श्रींनीच सांभाळले यात शंका नाही. श्रींना विनंती केली की अशावेळी नामाचे स्मरण कसे राहणार. त्यावेळी श्री म्हणाले, त्याची काळजी तू करू नकोस. गोंदवल्यास जपून वागत होतो, पण श्रींच्या सानिध्यात ते पाळले जात नव्हते. यंदाही मुंबईहून श्रींची बरीच मंडळी गोंदवल्यास आली होती. त्यात डॉक्टर पाथरकर व केशवराव होते. 15-12 रोजी श्रींचा उत्सव आनंदात पार पडला. अलीकडे बरीच वर्ष धान्याचे रेशनिंग सुरू होते. 24पेक्षा जास्त माणसांना जेवणास घालावायचे नाही असा सरकारी सक्त हुकूम होता. गोंदवल्यास उत्सवाच्या वेळी व मालाडला श्री गुरुपौर्णिमेच्या वेळी पुष्कळ पाणी होत असत. मालाडमध्ये आपली जागा अगदी चव्हाट्यावर व स्टेशन जवळ आहे. गोंदवल्यास बाहेर मंडपात हजारो पाने दररोज चालू होती. दोन्ही ठिकाणी श्री महाराजांची आज्ञा घेतली जात होती. श्री महाराज म्हणत, मी जेवण घालण्यास कधीही नाही म्हणणार नाही, मात्र वेळ आल्यास त्याचा परिणाम भोगण्यास तयारी असली पाहिजे. श्री रामरायावर विश्वास ठेवून करावे, तो पार पाडील. इतकी वर्ष चालली आहे. त्यात ह्या वर्षी 1949 सातारा जिल्ह्याचे कलेक्टर, काँग्रेस जिल्हा कमिटीचे अध्यक्ष व सातारच्या राणीसाहेब उत्सव संपण्याच्या आदल्या दिवशी सर्वजण येऊन प्रसाद घेऊन गेले. असल्या विपरीत वातावरणात श्रींकृपेशिवाय कोणाचे सहाय्य होते. कधीही खंड पडला नाही. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.